Welcome to SST Edupedia. I am Jeevan Vichare, Assistant Professor Arts and Commerce, उल्हासनगर. आज माझा टॉपिक आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची साहित्यिक साधने किंवा वाङ्मयीन साधने. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये हे पाहिलं की प्राचीन भारताची पुरातत्वीय साधनं कुठली होती, त्या साधनांचा कशा प्रकारे अभ्यास करता येईल आणि त्या अभ्यासावरून कशा प्रकारे प्राचीन भारतावरती प्रकाश टाकता येईल. आज आपण जी साहित्यिक साधनं आहेत, जी वाङ्मयीन साधनं आहेत, यालाच आपण द्वितीय साधनं असं सुद्धा म्हणतो. मग ही साधने कुठली आहेत, या साधनांचा कसा अभ्यास करता येईल आणि या साधनांवरून कशा प्रकारे आपल्याला प्राचीन भारतावरती प्रकाश टाकता येईल याचा आपण आज आढावा घेणार आहोत. SYBA सेमिस्टर 3 साठी हे खूप अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत प्राचीन भारताच्या इतिहासाची वाङ्मयीन साधने. मग वाङ्मयीन साधनं कुठली आहेत? साहित्यिक साधनं आणि वाङ्मयीन साधनं हे दोन्ही एकच असतात. मग या साहित्यिक साधनांमध्ये आपले 4 वेद, त्याच्यानंतर उपनिषदे, रामायण, महाभारत, लौकिक वाङ्मय अशा प्रकारे अनेक साहित्यिक साधनं जी आहेत, या साधनांवरून प्राचीन भारतावरती आपल्याला प्रकाश टाकता येतो. आणि या प्राचीन भारताचा इतिहास अतिशय महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन भारताचा अभ्यास करण्यासाठी आपण 4 वेद अतिशय महत्त्वाचे आहेत. मग हे 4 वेद काय सांगतात? वेदांचा अभ्यास कशा प्रकारे केला जातो? वेद हे मुखोद्गत आहे. मुखोद्गत म्हणजे काय? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले जातात. आणि विशेष काय आहे ह्याच्यामध्ये की हे वेद जरी मुखोद्गत असले तरी कुठेही शब्दामध्ये विप्रास झालेला नाही. याचा अर्थ काय? शब्दामध्ये बदल झालेला, कुठेही हे वेद बदलले गेले नाहीत आणि म्हणूनच वेद सर्वोत्तम आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, वेदांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे कळतं की प्राचीन भारत आणि प्राचीन भारतीय संस्कृती किती महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच सर्वांनी वेदांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. मग हे 4 वेद कोणते आहेत? मग या 4 वेदांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत. जेव्हा आपण प्राचीन भारताचा अभ्यास करतो तेव्हा प्राचीन भारताचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा ऋग्वेद म्हटलं की इसवी सन पूर्व 1500 पूर्वीचा कालखंड असा आपण भाग करतो. आणि ऋग्वेदानंतरचा जो कालखंड आहे याच्यामध्ये यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, वेदांगे, उपनिषदे, महाकाव्य, स्मृती, पुराणे, उपपुराणे अशा सगळ्यांचा वाहपहो चर्चा केली जाते. आणि म्हणूनच हे साहित्यिक साधनं जी आहेत ही अत्यंत महत्त्वाची आहे. या साहित्यिक साधनांमध्ये आपण पाहिले की हे 4 वेद आहेत. 4 वेदानंतर उपनिषदे जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या उपनिषदांचा वेदांशी थेट संबंध असल्या कारणाने आणि उपनिषदे, ब्राह्मणे, आरण्यके यांचा समावेश ह्या उत्तर वैदिक कालखंडामध्ये होत असताना आपल्याला दिसून येतो. उपनिषदांमध्ये मानव, विश्व, विश्वाची निर्मिती व विनाश, मोक्ष अवस्था, आत्मतत्व, ईश्वर विचार, कर्म बंधने अशा प्रकारच्या अनेक विषयांवर सूक्ष्मपणे चिंतनात्मक लेखन करण्यात आलेले आहे. आणि म्हणूनच ही उपनिषदे अत्यंत महत्त्वाची आहे. यानंतर महत्त्वाची काय आहेत? सूत्रवाङ्मय. सूत्रवाङ्मय का महत्त्वाची आहेत? कारण जेव्हा आपण वेदांचा अभ्यास करतो, वेद म्हणजेच उपवेद है ना, या सूत्रवाङ्मयामध्ये काय आहे तर वैदिक वाङ्मयामध्ये सर्वात शेवटी सूत्र बांधायची जी निर्मिती झालेली आहे त्यालाच आपण वेदांगे किंवा उपवेद असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. या वेदांची अनेक अंगे आहेत. सूत्रवाङ्मयामध्ये आपल्याला कल्पसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र या सूत्रांचा समावेश झालेला दिसून येतो. आणि मानवाच्या संस्कारासंबंधी धर्मसूत्रामध्ये हिंदू कायद्याविषयी विशेष माहिती देण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच हे सूत्रवाङ्मय अतिशय महत्त्वाचे आहे. साहित्यामध्ये आणखी महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे महाकाव्य. मग ही महाकाव्य कुठली आहेत? या महाकाव्यामध्ये 2 महाकाव्य अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे रामायण आणि दुसरं म्हणजे महाभारत. ही दोन्ही महाकाव्य
श्रेष्ठ महाकाव्य म्हणून ओळखली जातात. साधन ग्रंथ म्हणून यांचे विशेष महत्व आहे. या महाकाव्याचे स्वरूप इतिहास म्हणून दुय्यम जरी असले तरी प्राचीन भारतातील इतिहासाचे एक अत्यंत महत्वाचे साधन म्हणून याची नोंद घेतलेली आहे. या महाकाव्यातून तत्कालीन राजे, तत्कालीन राजकीय परिस्थिती, तत्कालीन धार्मिक परिस्थिती, तत्कालीन सांस्कृतिक परिस्थिती या सर्वांविषयी वापोह चर्चा करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच तत्कालीन काळातील जर आपल्याला माहिती पाहिजे असेल, तत्कालीन काळातील इतिहासावरती जर प्रकाश टाकायचा असेल तर हे महाकाव्य अत्यंत महत्वाचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तत्कालीन जी प्रशासन व्यवस्था आहे ही प्रशासन व्यवस्था सुद्धा या महाकाव्यांवरून आपल्याला समजून येते. आणि म्हणूनच रामायण महाभारत यांचा जर अभ्यास केला तर तत्कालीन कालखंडावरती आपल्याला प्रकाश टाकता येतो. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं तर इतिहासामध्ये पुराणे अतिशय महत्वाची असतात. मग ही पुराणे किती आहेत रे? तर ही पुराणे आहेत 18. 18 पुराणे आणि 18 उपपुराणे अशी पुराणांची संख्या आहे. मग या पुराणांवरून कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करता येईल? तर पुराणे जे आहेत हे पुराणे अत्यंत महत्वाचे आहेत आणि पुराणांवरून आपल्याला तत्कालीन काळातील माहिती आपल्याला कळत असते. पण या पुराणांचं किंवा उपपुराणांचं जे स्वरूप आहे ते काहीसे दंतकथानुसार असल्या कारणाने किंवा दंतकथानुसार, दंतकथा म्हटले की काल्पनिक, आणि काल्पनिक गोष्टींवरती आपण तेवढा विशेष त्याच्यावरती आपण भरोसा ठेवत नाही किंवा विशेष असं त्याच्यावरती विश्वसनीय दृष्टिकोनातून पाहत नाही, है ना. परंतु जर प्राथमिक संदर्भ साधनांमध्ये जर कुठे आपल्याला एखादा संदर्भ मिळत नसेल तर अशा वेळेला आपण अशा पुराणांचा, उपपुराणांचा प्राचीन भारताचा अभ्यास करण्यासाठी उपयोग करून घेत असतो. मग ऐतिहासिक साधन म्हणून जरी यांचं महत्व विशेष जरी नसलं तरी सुद्धा पुराणांची जी निर्मिती झालेली आहे, जैन आणि बौद्ध धर्म याची जी स्थापना झालेली, याचा जो प्रसार झालेला आहे, याच काळामध्ये ही पुराणं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुराणांनी हिंदू धर्माचे असं म्हटलं जातं की हिंदू धर्माचे जैन आणि बौद्ध धर्मापासून रक्षण करण्याचं काम केलेलं आहे असं म्हटलं गेलेलं आहे. पुराणातील आचार विचार, पुराणातील बदलती जी धार्मिक परिस्थिती आहे यावरती एक महत्वाचं प्रकाश टाकायचं काम हे पुराण करत असतात. मग पुराणामध्ये काय काय आहे, कोणती पुराणं आहेत? मी काही एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो. इथे दिलेले अग्निपुराण आहे, ब्रह्मपुराण आहे, गरुड पुराण आहे, मार्कंडे पुराण आहे, शिवपुराण आहे, वामन पुराण आहे, विष्णू पुराण आहे, अथर्व विधी कथन आहे, भागवत पुराण आहे, ब्रह्मांड पुराण आहे, देवी भागवत पुराण आहे, कर्म पुराण आहे, लिंग पुराणे, नारदीय पुराणे, मत्स्य पुराणे, स्कंद पुराण आहे, वायू पुराणे आहेत, वामन पुराण आणि विष्णू धर्मत्व पुराण आहे. अशा प्रकारची 18 पुराणे आहेत की जी 18 पुराणे आपल्याला तत्कालीन कालखंडावरती प्रकाश टाकताना दिसत असतात. यानंतर महत्वाची कुठली साधनं आहेत? यानंतर महत्वाची आहेत धर्मशास्त्रे आणि स्मृती वाङ्मय. तर मग स्मृती वाङ्मय काय? तर स्मृती वाङ्मय कुठले आहेत? तर स्मृती वाङ्मय जेव्हा आपण म्हणतो तर मनुस्मृती हा लगेच आपल्या डोळ्यासमोर विषय येतो. धार्मिक आणि सामाजिक जीवनाचं नियमन करणारे विविध नियम आणि आचार विचार या स्मृती वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग मनुस्मृती हा समाज नियमन करणारा अध्याय ग्रंथ समजला जातो. या मनुस्मृतीनंतर याज्ञवल्क्य स्मृती, विष्णू स्मृती, नारद स्मृती, पाराशर स्मृती आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळ्या ज्या स्मृती आहे ते विविध ऋषीवर्यांनी लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. स्मृती धर्माच्या ज्ञानावरून की स्मृती धर्मावरून आपल्याला विविध गोष्टींची माहिती मिळत असते. मग तत्कालीन जे महाभयंकर आजार असतील की तत्कालीन काळातील घडणाऱ्या ज्या गोष्टी असतील यांवरती जर आपल्याला चर्चा करायच्या असतील तर स्मृती ग्रंथ आपल्याला अत्यंत महत्वाचे आहेत. बौद्ध आणि जैन वाङ्मयामध्ये किंवा वेदोत्तर काळामध्ये वैदिक धर्मातील यज्ञातील हिंसा आणि कर्मकांड, वर्णव्यवस्था या सगळ्यांसंबंधी आपल्याला जी धार्मिक गोष्टींची जी माहिती आहे किंवा धार्मिक गोष्टींची जी जीवनशैली आहे यावरती प्रकाश टाकण्याचं काम आपल्याला ही धर्मशास्त्र किंवा स्मृती वाङ्मय करत असतात. आणि म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की वैदिक धर्मामध्ये जरी गंभीर दोष असले तरी इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये जी बौद्ध धर्माची स्थापना झाली किंवा जैन धर्माची स्थापना झाली
या जैन धर्मास आणि बौद्ध धर्मास कशा प्रकारे गती मिळालेली आहे, त्याला काय कारणीभूत आहे, किंवा वैदिक धर्मातील जी संस्कृती आहे, वैदिक धर्मामध्ये असलेल्या ज्या क्लिष्ट प्रवृत्ती आहेत, यामुळे कशा प्रकारे बौद्ध धर्म आणि जैन धर्माचा प्रसार झालेला आहे, या सर्वांवरती उहापोह चर्चा आपल्याला या स्मृती वाङ्मयातून पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, बौद्ध वाङ्मयामध्ये जसं जातक आहेत, पिटक आहेत, त्रिपिटक आहेत, निकाय, अशा 3 विभागांतून या बौद्ध धर्माचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. जातक कथांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, गौतम बुद्धांच्या जन्माविषयी ज्या ज्या कथा वर्णन केलेल्या आहेत, या सगळ्या कथांचा अभ्यास आपल्याला जातक वाङ्मयामधून पाहायला मिळतं. आणि मी जे तुम्हाला सांगितलं पिटक म्हणजे काय, 3 पिटक आहेत, विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. हे जे 3 पिटक आहेत त्याला त्रिपिटक असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे बौद्ध धर्मातील अतिशय महत्वाचा ग्रंथ म्हणजेच हे त्रिपिटक, विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. आणि या ग्रंथामधून बौद्ध धर्माच्या विविध तत्वांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं, सिंहली भाषा जी आहे बौद्ध धर्मामधील, त्या सिंहली भाषेतील महावंश आणि दीपवंश हे जे बौद्ध धर्माचे 2 अतिशय महत्वाचे ग्रंथ, जसं मी जातक कथा सांगितल्या, जसं मी त्रिपिटक सांगितलं, तसे हे महावंश आणि दीपवंश हे सुद्धा अत्यंत महत्वाचे ग्रंथ ओळखले जातात. आणि या ग्रंथामधून आपल्याला बौद्ध धर्माचा चांगल्या प्रकारे अभ्यास करता येतो. म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकातील हे जे साहित्य आहे, या साहित्यावरून आपण काय करू शकतो, तत्कालीन कालखंडावरती प्रकाश टाकू शकतो. जसं बौद्ध धर्माचा अभ्यास केल्यानंतर आपण तत्कालीन कालखंडावरती प्रकाश टाकू शकतो, तशाच प्रकारे जैन धर्माचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा काही वाङ्मय, काही साहित्य अत्यंत महत्वाचे आहेत. मग कोणते साहित्य आहेत, तर जैन वाङ्मयामध्ये आपल्याला अंग आणि उपांग असे 2 प्रकार आपल्याला आढळून येतात. मग अशी 12 अंगे आहेत. या 12 अंगावरून किंवा उप अंगांवरून जैन धर्मावरती आपल्याला प्रकाश टाकता येतो. वर्धमान महावीर यांची शिकवणूक ही सविस्तर माहिती आपल्याला या 12 अंगांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जैन मुनी हेमचंद्र यांनी लिहिलेले परिशिष्ट वर्णन हे सुद्धा ग्रंथ जैन धर्मावरती प्रकाश टाकण्याचं काम करत असतं. म्हणजेच काय, इसवी सन पूर्व 6व्या शतकाची जर आपल्याला माहिती घ्यायची असेल किंवा त्या माहितीवरचा जर प्रकाश टाकायचा असेल, तर जैन धर्मातील हे साहित्य, जैन धर्मातील हे वाङ्मय आपल्याला अत्यंत महत्वाचे आहे. जैन धर्मामध्ये तत्कालीन कालखंडातील आचार्य जिनसेन आणि आचार्य कुंदकुंद यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा साधन म्हणून आपल्याला उपयोग करता येईल. जैन धर्म ग्रंथ तत्कालीन समाज जीवनावरती प्रकाश टाकण्याचं काम करतं. तत्कालीन कालखंडामध्ये आपल्याला जे इसवी सन पूर्व कालखंडामध्ये जे खगोलशास्त्र आहे, गणित आहे, ज्योतिष आहे, भूगोल आहे, संगीत आहे, वास्तुकला आहे, राजनीती शास्त्र आहे, अशा विविध विषयांवरती स्वतंत्रपणे ग्रंथनिर्मिती करण्याचं काम झालेलं आहे. आणि या गोष्टींवरती प्रकाश आपण जेव्हा टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला कळतं, अरे आपल्या प्राचीन कालखंडामध्ये किती प्रचंड विद्वत्ता होती. आणि ही विद्वत्ता जर आपल्याला पाहिजे असेल तर अशा प्रकारे बौद्ध धर्म, जैन धर्माचा अभ्यास करून आपल्याला तत्कालीन कालखंडावरती प्रकाश टाकता येतो आणि तत्कालीन कालखंडाची माहिती आपल्याला पाहता येते. जसं आपण बौद्ध धर्म जसं पहिल्यांदा सर्वात अगोदर आपण पाहिलं काय, वेद पाहिले, त्याच्यानंतर आपण पाहिलेले उपवेद पाहिले, पुराणे पाहिले है ना, वेदांगे पाहिले, त्याच्यानंतर आपण पाहिलं काय, जैन धर्म आणि बौद्ध धर्म पाहिलं है ना. आता ऐतिहासिक वाङ्मय, आता ऐतिहासिक वाङ्मय काय आहेत, त्याला आपण लोक वाङ्मय असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मग या ऐतिहासिक वाङ्मयामध्ये तुम्हाला काय माहिती मिळते, ऐतिहासिक वाङ्मयामध्ये जसं आपण प्राचीन भारताचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, आर्य चाणक्य म्हणजे कौटिल्यांचा अर्थशास्त्र हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. अर्थशास्त्र यावरून आपल्याला अशी कल्पना येते की अर्थशास्त्र म्हटल्यानंतर की सगळं अर्थनीती म्हणजे पैसा आला किंवा अर्थशास्त्र म्हटलं की आपल्याला असं लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं की हिशोब आहे ना, उदाहरणार्थ जमा खर्च आला, हिशोब आला, या सगळ्या गोष्टी येतात. पण आर्य चाणक्यांनी अर्थशास्त्र या ग्रंथांमध्ये राजनीती, कुटलनीती कशा प्रकारची असली पाहिजे, म्हणजे प्रशासन चालवण्यासाठी एका राजाजवळ कुठल्या प्रकारची नीती व्यवस्था, कुठल्या प्रकारचं प्रशासन
कुठल्या प्रकारचं ज्ञान असणं गरजेचं आहे, यावरती सखोल अशी चर्चा आर्य चाणक्य म्हणजेच कौटिल्यांनी केलेली आहे त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये. आणि म्हणूनच तत्कालीन कालखंडाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर अर्थशास्त्र हा ग्रंथ अत्यंत महत्वाचं आहे. आता जेव्हा आपण असं म्हणतो की अर्थशास्त्र जसं महत्वाचं आहे, तसं 14व्या शतकामध्ये जी शासन व्यवस्था झालेली आहे त्या शासन व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी विशाखा दत्ताचं मुद्रा राक्षस नावाचं नाटक आहे, हे नाटक सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. बाणा भट्टाचं हर्षचरितम हे सुद्धा नाटक अत्यंत महत्वाचं आहे. शूद्रकाचं मृच्छकटी या नाटकामुळे नंद घराण्यातील धनानंदाचा चंद्रगुप्त आर्याने म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्याने कशा प्रकारे पराभव केला, तर ह्या सर्वांविषयीची माहिती आपल्याला शूद्रकाच्या मृच्छकाटिक या नाटकांमुळे पाहायला मिळते. म्हणजेच काय, हे सगळे जे ऐतिहासिक वाङ्मय आहेत, हे ऐतिहासिक वाङ्मय जरी 100% विश्वसनीय नसले तरी सुद्धा ज्या ठिकाणी प्राथमिक संदर्भ साधनं उपलब्ध नसतात, अशा वेळेला अशा ऐतिहासिक साधनांचा उपयोग करून आपण प्राचीन कालखंडाची माहिती प्राप्त करू शकतो, मिळवू शकतो. आणि मुलांनो, शेवटचं जे आहे ते म्हणजे संगम साहित्य. संगम म्हणजे काय रे, आपल्याला असं आपण नद्यांचं संगम आहे ना असं म्हणू शकतो, पण संगम हे जे शब्द आहे, हा संगम तत्कालीन दक्षिण कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती झालेली होती आणि प्राचीन इतिहासाचं अत्यंत महत्वाचं साधन म्हणून हे संगम साहित्य पाहिलं जातं. म्हणजे दक्षिण भारतातील जे साहित्य आहे हे संगम साहित्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे दक्षिण भारतातील चोल, पांड्य, चेर या घराण्यातील राजांच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत किंवा इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन 500 पर्यंतचा जो इतिहास आहे, या काळामध्ये संगम साहित्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. मग पांड्य राजाच्या कारकिर्दीमध्ये हा संगम हा तामिळ काव्यांचा एक संघ असलेला आपल्याला दिसून येतो. मग तामिळनाडूची प्राचीन माहिती मिळण्यासाठी संगम साहित्याचा विश्वसनीयरित्या उपयोग होत असताना दिसतो. आणि म्हणजे बघा, मी मगाशी काही संगम म्हटलं की आपल्याला नद्यांचा संगम असं वाटतं, पण हे संगम म्हणजे काय, साहित्य. संगम म्हणजे काय, साहित्य आहे की ज्या तमिळ कवींचा एक संघ आहे त्याला आपण संगम असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे पांड्य राज्याच्या कारकिर्दीमध्ये हे संगम साहित्याची निर्मिती झाली असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून तत्कालीन कालखंडामध्ये चेर, चोल, पांड्य या राजांची कारकीर्द जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला हे संगम साहित्य अत्यंत मौलिक आहेत, अत्यंत उपयुक्त आहेत आणि यांच्या अभ्यासावरूनच आपण तत्कालीन कालखंडातील चेर, चोल, पांड्य यांच्या कारकिर्दीवरती प्रकाश टाकू शकतो. तर मित्रांनो, आपण जसं सुरुवातीला पाहिलं, सगळ्यात महत्वाचं काय पाहिलं आपण, सगळ्यात महत्वाचे वेद पाहिले. काय पाहिले, वेद. की हे जे वेद आहेत, जसं आम्ही म्हटलं ना, वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, त्याच्यानंतर सामवेद आणि अथर्ववेद, या वेदांचा जसा आपण अभ्यास करतो आणि वेदांचा अभ्यास केल्यानंतर तत्कालीन कालखंडातील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीवरती आपण प्रकाश टाकू शकतो. तशाच प्रकारे उपनिषदे आहेत, सूत्रवाङ्मय आहेत, महाकाव्य आहेत, पुराणे आहेत, अर्थशास्त्र आणि स्मृती वाङ्मय आहेत, त्याच्यानंतर बौद्ध वाङ्मय आहे, त्याच्यानंतर जैन वाङ्मय आहेत आणि ऐतिहासिक वाङ्मय आहे आणि सगळ्यात शेवटचं आहे संगम साहित्य. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो की वेगवेगळ्या साहित्यांचा प्रकार, वेगवेगळ्या साहित्य, वेगवेगळ्या वाङ्मयावरतून आपण काय करू शकतो, तत्कालीन कालखंडावरती प्रकाश टाकू शकतो. तर जर तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास जो आहे, जर तुम्हाला त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर प्राथमिक संदर्भ साधनांबरोबरच ही दुय्यम संदर्भ साधनं किंवा मी असं म्हणेन ही जी साहित्यिक आणि वाङ्मयीन साधनं जी आहेत, वेदांपासून ते शेवटी संगम साहित्यापर्यंत यांचा अभ्यास जर तुम्ही केलात मुलांनो, तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्राचीन भारतावरती प्रकाश टाकता येईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला प्राचीन भारताचा सखोल अभ्यास करायचा असेल तर ही साधनं अत्यंत विश्वसनीय म्हणून काम करतील आणि त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच. पुढे भेटूया पुढच्या भागामध्ये आपण की जिथे आपण सिंधू संस्कृतीचा अभ्यास करणार आहोत. तर पुढच्या भागामध्ये आपण सिंधू संस्कृतीचा अभ्यास करणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागात. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुन्हा एकदा.